पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी। धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचं टेंडर 16% वाढीव दराने देण्याचा बालहट्ट कुणाचा, सत्ताधाऱ्यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार बचावले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं आयोजन। सर्व राज्यातील माती, जल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केलं जाणार। या यात्रेची सुरुवात जळगावच्या आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनानं झाली। वाल्मी कराडला नातेवाईकांव्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्यानं 2 पोलिसांचं निलंबन, तर गेल्या 3 महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल, धनंजय देशमुखांचा सवाल। पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा यासाठी पेणकर आग्रही। 1 मे पर्यंत या गाडीला थांबा मिळावा, स्थानिकांची रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी। तर 30 एप्रिलला स्थानिक घेणार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट। छत्रपती संभाजीनगरमधील कॅन्सर हॉस्पिटलमधील बीम युनिट आणि संस्थेच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती। ठाण्यातील तुळजाभवानी देवीची मूर्तीची नगर प्रदक्षिणेचा सोहळा, पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। गडचिरोलीतील गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्तांची पुन्हा चौकशी। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती। भंडाऱ्याच्या खमारी गावात वाळू माफियाची नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला धक्काबुक्की। वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालक फरार झाला, मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल। बारामतीत 20 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमासाठी होकार देण्याची जबरदस्ती, मुलीच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा इथे उड्डाणपुलावर साचलं पाणी। गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला। या मंडपात 200 ते 250 लोक होते। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, काल संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास डहाणू तलसारी भागात भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वीर नावाचा वाघ जखमी, वन विभागाकडून वाघाला ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू। फाईट किंवा शिकार करताना वाघ जखमी झाल्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।